आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवावी. चला पंचांना आपण विनंती करूया, आपण तातडीनं मैदानामध्ये जा. एकीकडे आपण बघतोय खोपोली खालापूर विभागातील नामवंत पंच आणि त्याचबरोबर रसारी पनवेल परिसरातील आणखीन एक जबरदस्त पंच आता या मॅच मध्ये पाहायला मिळतील. अविनाजी पारांगे सर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर सूरज पांडे सरांना आपण बघतोय या मॅच साठी ऑफिशियल पंचांची भूमिका ते पार पाडतील. वावरले संघाच्या विरोधामध्ये आता टीम वर्णे संघाला पाहतोय. वावरले संघाचं एक वेगळं वर्चस्व या विभागामध्ये आहे. बऱ्याचशा मैदानं गाजवण्याचा विक्रम सातत्याने ते करत आलेत, पण आता घरच्या मैदानावरती हा शिवसेना ट्रॉफीचा खेळ कशा पद्धतीने प्रेक्षकांची मनं जिंकताना ते पूर्ण करतायत हे पाहण्यासाठी ही एक आगळी वेगळी संधी आहे. आणि या संधीचा इतिहास रचण्याचं काम आता हे दोन्ही गावचे खेळाडू आपल्या गावाच्या नावाच्या अस्तित्वासाठी लढतील. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. गणेश आणि त्याच्या बरोबरीनं सौरभ. 24 चेंडूचा पहिला इनिंगचा खेळ पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये 51 धावांपर्यंत मजल मारली गेली, पण या मॅच मध्ये आता त्याच धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का, की त्याच्या आधी वावरले संघाचे गोलंदाज या फलंदाजांना थांबवतील. पहिल्या मॅचचा आपण इतिहास पाहिला तर अवघ्या धावांची गरज होती 31 आणि त्या 31 धावांचा पाठला सहज केला गेला वावरले संघाच्या माध्यमातून. म्हणजे गोलंदाजी धारदार झाली पहिल्या मॅच मध्ये टीम वावरले संघाची, पण त्याची पानं आता पुन्हा एकदा उलगडली जातील का, त्याच गोलंदाजीचा इतिहास या मॅच मध्ये रचला जाईल का. अतुलभाई मोरे आणि प्रसादभाई विचारे यांचं आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. त्याचबरोबर सागरभाई मोरे यांना देखील आपण आमंत्रित करूया. शिवसेना चषक 2025 च्या माध्यमातून आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवावी. वावरले संघ मैदानामध्ये खेळतोय, त्याच्या विरोधात वर्णे. गेम इज ऑन. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा आदित्य मोरे. याचा पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न, पण जे जाळं आखलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये पहिला मासा लागलाय. अर्थातच गणेश बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार डीजे. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये गेलाय. मागच्या मॅचचा हिरो संदेश, ज्यानं 34 धावांची लाजवाब खेळी सादर केली होती. आमच्या पोलीस पाटील सगळ्या पाहुण्यांना मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संदेश स्ट्राइक एंड वरती गेलाय. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य मोरे स्वार. पंचांच्या डाव्या बाजूने हा गोलंदाज. थोडीशी आगळी वेगळी संकल्पना आखताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका आहे. डीप मध्ये चेंडूनं जबरदस्त वेग निर्माण केला, पण त्याच वेगावरती क्षेत्ररक्षकानं उत्तर दिलं. 2 धावांनी धावणचा श्री गणेशा. संदेशनं मारलेला फटका होता, ज्या फटक्यावरती 2 धावा आल्या, त्याला साथ देतोय सौरभ.
पाहुण्यांचं शुभागमन या सोहळ्यामध्ये झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. ऑन स्क्रीन वरती आता पाहिलं जाईल इथे मात्र या चेंडूवरती कशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण झालंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवरती फक्त 2 धावा आहेत आणि पारितोषिक लावलं गेलंय. लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त हा चेंडू आणि या चेंडूवरती डॉटचा इशारा येतोय. उंच आणि तेवढाच चेंडू लांब मिड विकेटच्या बाहेर. संदेशनं पुन्हा एकदा संदेश दिलाय, मी आलोय, मी करू शकतो, माझ्या मनगडात ताकद आहे आणि होऊन दाखवून मी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा धडाकेबाज हा षटकार. डीजे समशेरी सारखी बॅट फिरवली गेली आणि त्याच्यावरती उत्तर आलं 6 धावांचं. टोटल 8 धावांची नोंद. पहिल्यांदा फलंदाजी वर्णे संघाची नक्कीच पाहतोय, पण यावेळेस पुन्हा एकदा उत्तर देताना गोलंदाजानं निर्धाव चेंडू फेकलाय. पुन्हा आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये येऊन या चेंडूला अडवतोय. उचल फेक केली गेली तत्पूर्वी चित्याच्या चपळाईनं हारण्याच्या गतीनं सहज या 2 धावा पूर्ण. यश गावडेसाठी कॅश, यश गायकवाडसाठी जे पारितोषिक होतं ते घेण्यासाठी मी त्याला आमंत्रित करतो आणि पारितोषिक देण्यात काम मात्र केलं आमच्या पाहुण्यांनी. जयदेवजी दरेकर साहेबांचं मी नक्कीच कौतुक करेल, ज्यांच्या माध्यमातून यशला हे पारितोषिक दिलं जात आहे. मी यशला विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन दरेकर साहेबांचं आपण पारितोषिक घेऊन जावं. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 10 धावांची नोंद. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकामध्ये 1 बाद टीम वर्णे संघानं आता वावरले संघाच्या विरोधात 10 धावांची केली आहे नोंद. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलाय रोशन मोरे. वेल एक्सपिरियन्स हा गोलंदाज आहे, बराचसा क्रिकेटचा अनुभव याच्या पाठीशी आहे. सातत्यानं चर्चेमध्ये राहिलेलं आहे नाव आता आपल्या होम पिच वरती, होम ग्राउंड वरती खेळताना. पण स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज सौरभ, ज्यानं अजून अकाउंट ओपन केले नाहीये, ज्याच्या वाटेला एकही चेंडू आला नाहीये. पहिला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर बाहेर बाहेर. 4-4-4 चौकार. डीजे चार धावांच्या मदतीनं टोटल सुरेख सुरुवात. 14 धावा स्कोरकार्ड वरती. रोशन वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा फाईन लेग क्षेत्रामध्ये वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार 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 आलाय. 4 धावांसाठी सुंदर अतिशय देखणा चौकार. डीजे लागोपाठचे 2 चौकार आपण पाहिले जे सौरभनं मारलेत. सौरभनं देखील सांगितलं माझ्या वाटेला जे काही चेंडू येतील त्याचं अंतर मी मोठ्या धावसंख्येनं कापेल आणि तोच प्रयत्न त्याचा इथून राहिलाय. आणखीन एक लेजंड खेळाडू आपल्याला वर्डे संघामध्ये पाहायला मिळतात. प्रभाकर देशमुख यांना आपण पाहतोय. आता 40+ चे खेळाडू आहेत. कदाचित त्यांची 40+ लीग आजपासून सुरू झाली आहे.
इथे एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षकाची साथ आता गोलंदाजाला मिळतीये. एकच धाव या चेंडूवरती दिली जाते आणि एका धाव्याच्या माध्यमातून 19. अक्षय दरेकर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक. अक्षय दरेकर ज्यांनी आता वावरले संघाचं मनोधैर्य वाढवण्याची सुरुवात केली आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पण असं वाटलं होतं चौकाराची हॅट्रिक पूर्ण होते की काय, पण रोशननं स्वतःला सिद्ध केलं. यावेळेस सटीक यॉर्करचा प्रयत्न. अशा वेळी 2 गाड्या एकाच पट्टीवरती आणि आता अपघात तर होणार आणि एक मोठा अपघात झालाय. ज्या फलंदाजानं मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला त्याची अतिघाई आता त्याला संकटात नेतीये. ठोक डीजे बॅक. चेंडूवरती आपण पाहिलं सटीक यॉर्करचा प्रयत्न होता आणि त्या यॉर्करवरती दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज संदेश मैदानाच्या बाहेर येतोय. नॉन स्ट्राइक एंडवरती आता नौका फलंदाज 4थ्या क्रमांकावरती प्रभाकर देशमुख. 40+ चा हा कर्जत टेनिसचा चमचमता सितारा. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये घुसून शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय पण गोलंदाजानं पुन्हा किमया घडवली. अचूक टप्प्यावरती चेंडूला टाकलं आणि त्यानंतर चेंडू विसावला रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. आणखीन एक जबरदस्त चेंडू. सातत्यानं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. मेरिटनुसार फटके आले नाही. पहिल्या 2 फटक्यांवरती गोलंदाजानं आपला काटा बदलला, आपली लेन बदलली, आपला टप्पा बदलला आणि नंतर चांगलं कमबॅक केलं. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च झाल्या होत्या पण नंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. गोलंदाज रोशन मोरेनं सांगितलं माझ्याकडे जो एक्सपिरियन्स आहे तो आता माझ्या गावाच्या नावासाठी पणाला लावणार. आणि इथे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद वर्णे संघाच्या धावा लागल्यात त्या 10च्या सरासरीनं 20. आदरणीय PSI जगताप साहेबांचं स्वागत आपण इथे घेतोय. शिवसेना चषक 2025च्या माध्यमातून PSI जगताप साहेबांना मी विनंती केली आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. अतिथी देवो भव. आपल्या भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आणि या संस्कृतीच्या माध्यमातून आता PSI जगताप साहेबांचं आपण स्वागत करतोय. PSI जगताप साहेबांना मी विनंती केला आपण व्यासपीठावरती यावं. हलक्या हातानं कट कसा आवाज आला आणि फटकन चेंडू गेला सीमारेषा पार. एक्सपिरियन्स कशाला म्हणतात. गलीचे ही तख्त राखतो दिल्लीचा हा राजा असा सिद्ध करणारा हा येतोय. जबरदस्त चौकार. मी आदरणीय जगताप साहेबांना विनंती करेल का आपण या व्यासपीठावरती येऊन या स्वागताचा स्वीकार करावा. आपल्याला सुट्टी मिळावी, आपल्याला आनंद मिळावा याकरता 24 तास जे आपले पोलीस बांधव ड्युटी करत असतात, कोणताही सण न साजरा करताना आपल्याला सणाचा आनंद देण्याचं काम हे करत असतात, त्यांचं स्वागत या मंचावरती होणं गरजेचं आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या भेद वाक्यानं सातत्यानं ऑन ड्युटी असणारे पोलीस बांधव आता क्रिकेटचा आनंद घेत आहे. त्याचबरोबर पण PSI जगताप साहेबांचं करतोय हार्दिक असं स्वागत. इथे 2 धावा आल्यात. यानंतर मी स्वागतासाठी आमंत्रण करतोय मनोहरजी पाटील साहेबांना आपण यावं. मनोहर पाटील साहेबांना विनंती आहे की आपण
स्वागतासाठी या व्यासपीठावरती यावं, आयोजकांच्या वतीनं आपलं स्वागत केलं जात आहे. इथे पुन्हा कडे कडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, पण पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. मनोहर पाटील साहेबांना मी आमंत्रित करतो, आपण यावं. मनोहर पाटील साहेब, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर प्लीज आपण या व्यासपीठावरती यावं. यानंतर मी पुन्हा एकदा स्वागतासाठी विनंती करेल पंकजी खंडागळे सरांना का आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय पंकजी खंडागळे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार आपण करावा. त्यानंतर मी विनंती करतो संदेशजी कावजी साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी या मंचावरती यावं. पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका होता, सिंगल मात्र या चेंडूवरती येते. जयदेव भाई दरेकर साहेबांचं या व्यासपीठावरती स्वागत होत आहे. जयदेव साहेबांना विनंती, आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. चांगला फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. न 34 धाबांची नोंद झाली आहे. 34 धाबा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 बाद आपण बघतोय. वर्णाई वर्णे या संघाच्या माध्यमातून 34 धावांची नोंद झाली आहे. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय ऋत्विक साबन. ऋत्विकला आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये आपण आता त्याची गोलंदाजी पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 34. इथे आता पुन्हा एकदा उंचाक गाठला जाईल का. स्ट्राईक एंड वरती प्रभाकर. खराब चेंडू असं म्हणावा लागेल. या चेंडूवरती पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय आणि इथे 1 या धावसंख्येनं वाढ. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र क्षेत्ररक्षण करण्यानं केलेली आहे. तिसरे पंच आता बघतील काय घडलं आणि काय बिघडलं. हा चेंडू आता तिसऱ्या पंचांनी देखील वाईट घोषित केलाय. म्हणजे 1 या धावसंख्येनं आता वाढ होईल. 35 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. क्वालिफाईड पंच आहेत, बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा मैदानामध्ये होतीये. गोलंदाजावरती कदाचित आक्षेप आलाय. ऑन स्क्रीन वरती आता तिसरे पंच तीक्ष्ण नजरेनं बघतील, पण इथे मात्र हा तिकट चेंडू. पुन्हा पंच सांगतायत हा वाईट आहे. गोलंदाजावरती कदाचित दडपण आलंय. तोडफोड मार धाडवलंय षटक आणि या षटकामध्ये गोलंदाजावरती आता दडपण आलंय. 2 अवंतर धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ झाली. टोटल धावा लागल्यात त्या 36. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न प्रभाकरचा पाखला मिळतोय. इथे मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं उडी मारून या चेंडूला अडवलं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण झाली. 3 धावा वाचवण्याचं काम त्यानं केलं. 1 या धावसंख्येनं 37 धावांचा
आकडा मात्र पूर्ण झालाय. अजून या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सौरभ. सौरभचा फटका जातोय सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. वन बाउन्स. दरेकर साहेबांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटवणारा येतोय 4 धावांसाठी लाजबाब चौकार. डी कोपकर साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात, स्पर्धेचा आनंद घेतात आणि आयोजकांना त्यांच्याकडनं खूप सारे शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. चौकारांना धावफलकाला आकार दिलाय. टोटल धावा लागल्यात त्या 41. अजूनही शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त फटकेबाजी आता वर्णे संघ करतोय. विरोधात होम पिच वरती, होम मैदानावरती शिवतेज वावरले संघाला आपण बघतोय. शेवटचं षटक आहे. 4 चेंडूचा खेळ अजून शेष. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ऋत्विक सावंतचा हा चेंडू लोअर फुलटॉस सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं पाहायला मिळाला, पण अशा वेळी बॉय दिस कोल्हाबेरी. गोलंदाज क्षेत्ररक्षकाला विचारतोय ये तूने क्या किया, पण इथे धावा किती आता पंचांकडे विचारलं जाईल. या चेंडूवरती धावा कदाचित 2 नोंद केल्या जातील. पंचांचा 2 धावांचा इशारा येतो आणि या 2 धावांच्या मदतीनं 43 धावांची नोंद. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सौरभ. पुन्हा सौरभनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेनं टांगो मेसे दरार, टांगा पलटी, घोडे परार, चेंडू आरपार. अर्थातच दरेकर साहेबांना पुन्हा हास्य देणारा हा चौकार. ठोक डीजे. बॅकफुट वरती नेऊ शकतात आणि आता या 4 धावांनी टोटल 47. या चेंडूवरती पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण इथे मिळते एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून टोटल 48 धावा स्कोरकार्ड वरती नोंद. या चेंडूवरती आता किती प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चेंडूवरती निर्धाव होईल का खेळ, पाठीराखे वाट पाहत आहेत. अतिशय सुंदर हा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती गणित बदललं जात आहे. सरळ बॅटनं खेळला गेला. या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि या 40 प्लसच्या खेळाडूनं सहज या 2 धावा पूर्ण केल्यात. 3ऱ्या धाव्यांसाठी थांबवलं गेलं. 2 धावांच्या मदतीनं टोटल 50 धावांची नोंद केली गेली. आता 24 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे शिवतेज वावरले संघाला. विरोधात असेल वर्णाई वर्णे संघ. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया सुमधुर संगीत.
राजाधिराज योगीराज परत ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथांचं गीत आपण ऐकलं. जबरदस्त डीजेच्या माध्यमातून हे गीत भक्तिमय वातावरण निर्माण करते क्रिकेटच्या पटलावरती. क्रिकेटमध्ये मजा आहे, क्रिकेटमध्ये आनंद आहे, पण क्रिकेटमध्ये भक्ती देखील आहे. त्याच्यामध्ये मिळाली ऊर्जा, त्याच्यामध्ये मिळालेली शक्ती आपण आयोजकांच्या पाठीशी पाहतोय. दरेकर साहेबांसारखं आपण मोठं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सातत्यानं या विभागातील खेळाडूंना प्रोत्साहित केलं जातं. असं शिवसेना चषकाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ आता या स्पर्धेमध्ये सुरू झालाय आणि विनर वर्सेस विनर या सामन्यामध्ये आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे आणि याचा पाठला कशा पद्धतीनं केला जाईल याचं धावतं वर्णन अर्थातच मायक्रोफोनवरती सांगण्यासाठी माझे परम मित्र अजिंक्य सरांना मी आमंत्रित करतो. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. सुंदर हा सोहळा, सुंदर हा प्रवास अजूनही चालू आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषार. आपण या ठिकाणी पाहतोय शिवसेना चषक 2025चं हे दिमागदार देखणं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन. 24 चेंडूमध्ये 51 धावसंख्येचं करायचं पाठलाग. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण या ठिकाणी रवाना करायची आहे. शिवतेज वावरले आणि त्यांच्या विरोधात वर्णाई वर्णे या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं सत्र संपवलं बॅटिंग करत असताना वर्णाई वर्णे टीमनं 50 धावा त्यांना 24 चेंडूमध्ये जमवल्या आणि 51 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे ते शिवतेज वावरले टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये शिवतेज वावरले टीम कडून. रोशन मोरे आणि त्याच्यासोबतीला आदित्य मोरे ही सलामीची जोडी आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं मनोज येवळे आणि मनोज येवले आणि प्रवीण मोरे यांच्या माध्यमातून अगदी या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात आणि आमची जेवणाची उत्तम सोय ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे त्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. शिवतेज वावरले आणि त्यांच्या विरोधात वर्णाई वर्णे या दोन संघादरम्यान ही लढत आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आमचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस पाटील या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. पहिला चेंडू चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा पॉइंट वरून डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धाबींसाठी हा दर्जेदार आदित्य मोरेच्या बॅट मधून येतोय चौकार. त्या चेंडूवरती या ठिकाणी दमदार सुरुवात
करतोय फलंदाज आदित्य मोरे. आम्ही ह्या अगोदर देखील उल्लेख केलं, मनोज येवले आणि प्रवीण मोरे यांच्या माध्यमातून आमची जेवणाची उत्तम सोय या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. तुम्ही खाताना ती प्रकृती, तुमच्या दुसऱ्याच्या ताटातील अन्न तुम्ही हिरावून घेता ती विकृती, आणि स्वतःच्या ताटातील अन्न तुम्ही दुसऱ्याला देताना ती संस्कृती, आणि या संस्कृतीला जपणारं हे वावरलं गाव आपण या ठिकाणी पाहतो. आणि त्यांच्यातील मनोज येवले आणि प्रवीण मोरे यांचा आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. खूप चांगली संकल्पना या ठिकाणी त्यांनी राबवली, त्यांचा आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 2 धाबेला प्राधान्य, 2 धाबेच्या मदतीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. आदित्य चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा दमदार फटका, गोलीच्या वेगाने चाललाय, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे मारलेला हा दर्जेदार चौकार. पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या विरोधात पोलीस पाटील या 2 संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. मी या ठिकाणी आमंत्रित करेन जयदेवजी दरेकर साहेबांना आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान टॉस करावं. जयदेवजी दरेकर या वावरले गावचे सामाजिक कार्यकर्ते, ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय वेळोवेळी सामाजिक कार्य होत असताना आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलंय. तदनंतर त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला, या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थितीमध्ये आहेत. पोलीस पाटील, वरोसे गावचे पोलीस पाटील योगेश प्रबलकर यांचा चांगला खेळ होताना आपण आई एकविरा चषकमध्ये पाहिला, आणि सध्याच्या घडीला ते बरेचसे फॉर्मात आहेत. नियमितपणे त्यांचा प्रॅक्टिस आपण पाहिलाय, आणि या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी ते उपस्थितीमध्ये आहेत. टॉस कोणी जिंकलाय? पोलीस पाटील टीमने टॉस जिंकलाय. 3 षटकांचं सत्र, आणि 3 षटकांच्या सत्रामध्ये, कारण की मॅच देखील उरकले पाहिजेत, 12 टीम आहेत, त्यासाठी तुम्ही आम्हाला कोऑपरेट या ठिकाणी करायचं आहे. प्लीज तुम्ही जर कोऑपरेट केलं तर मॅच होतील सर. 3 ओव्हर प्लीज. 12 संघ आहेत, 12 संघ आहेत, त्याकरता प्लीज तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा. आणि टाईम पण महत्त्वाचा आहे, वेळेचं बंधन आहे, त्याकरता प्लीज 3 ओव्हर तुम्ही. आयोजकांचा निर्णय आपण या ठिकाणी पाहतोय. झेलला कॅरी केला आणि महत्वाची विकेट फलंदाज रोशन मोरे या चेंडूवरती होईल बाद. धावा आल्या होत्या, एकूणच आपण पाहतोय की 11 धावा धाव फलकावरती टार्गेट होतं 51 धाव संख्येचं. आणि तदनंतर आपण पाहतोय की महत्वाची विकेट या ठिकाणी शेवटच्या 5व्या बॉलवरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्राप्त करतोय तो गोलंदाज मयूर. योगेश जवरे आमचे फार जवळचे मित्र, त्यांच्याकडून देखील आपण पाहतोय की वर्णे टीमला खूप सारे शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या विभागामध्ये ज्या ज्यावेळी स्पर्धा होतात ना, त्यावेळी आवर्जून आम्हाला आमंत्रित करण्यात येत आहे, आणि पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो कृष्णाजी भवरे सर यांचं, की त्यांनी या स्पर्धेला आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही आमचा आवाज ऐकला असेल, जय हनुमान क्रिकेट संघ इसांबे यांच्या स्पर्धेमध्ये, आणि तदनंतर पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालोय. कृष्णा भोर सर यांचं मनपूर्वक आभार. राज महाबदी इसांबे टीमचे एक हार्ड हिटर फलंदाज या स्पर्धेला एन्जॉय करतायत, आणि जर आदित्य दरेकर यांनी षटकार मारले तर त्यांच्या प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. प्रत्येक षटकारासाठी आदित्य दरेकर यांच्या षटकारासाठी खऱ्या अर्थानं राज महाबदी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल, आणि बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. राज महाबदी आमचे मेहुणे आहेत,
ते देखील साहिल माबदी देखील आमचे मेहुणे ते या स्पर्धेला एन्जॉय करत असतील, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. शरीराचा वेध पंचांकडे लाऊड अपील, LBW स्वरूपात लेग बिफोर द विकेट. फलंदाज आदित्य दरेकर या चेंडूवरती होईल बाद. फटका विश्वनाथ गुंडप्पा स्टाईलने ह्या फटक्याला खेचलं. बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या जवळ. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि या 3 धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 14 या धावसंख्येवरती. एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची मित्रांनो आणि त्याच तिहेरी धाव या ठिकाणी ज्या ठिकाणी 2च धावा होत्या ना त्या ठिकाणी आपण पाहतोय की दुहेरीला तिहेरीमध्ये रूपांतरित केल्याने या 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 14 या धावसंख्येवरती. आमचा आवाज थोडासा बसला जाईल कारण की डे नाईटची स्पर्धा गेले 3-4 दिवस आम्ही करतोय. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही दाखल झालोय. गेले 5 ते 7 दिवस आम्ही स्पर्धा अटेंड करत होतो. त्या कारणास्तव पुन्हा एकदा आम्ही आयोजकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय. 17 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 37 धावसंख्येची गरज आहे. राहुल निकालजे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. राहुलभाई निकालजे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. पोलीस पाटील यांचे जर्सी खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप केले ते योगेशजी अनंत पाटील बिलवले यांच्या माध्यमातून. खालापूर तालुका पोलीस पाटील अध्यक्ष अनंतजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी या जर्सी स्पॉन्सरशिप करण्यात आल्यात. त्यांचा आपण आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूया. आणि आमचे सर्व पोलीस निरीक्षक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. झेल टिपला महत्वाची विकेट प्राप्त करण्यात आली आहे. धावफलकावरती धावा आहेत ते एकूणच 14 धावा. पाठलाग करायचं होतं, टार्गेट होतं एकूणच 51 धावसंख्येचं. हे मैदान अगदी वर्तुळ आकारात आहे. या मैदानावरती धावा येताना आपण कित्येक वेळा पाहिल्यात. आणि जर तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ना तर सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा आले एकूणच 11. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमणाला सामोरीच जायचं होतं. परंतु जर विकेट राखून या मैदानावरती तुम्ही आक्रमण केलं असतं ना तर या धावसंख्येचा पाठलाग होणं सोपं होतं. योगेश जोरे यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आणि वर्ण टीमसाठी खूप सारे शुभेच्छा आलेत. आमचे जवळचे मित्र आहेत योगेश जोरे, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही दाखल होणार होतो परंतु कधी कधी असं होतं ना खऱ्या हिऱ्याची चमक दिसत नाही.
फटका दमदार, गेल्या गेल्या आक्रमण, फलंदाज ऋषिकेश, परंतु अगदी सीमारेषेच्या जवळ झेलला कॅरी केलंय आणि त्या ठिकाणी वावरलेचेच पाठीराखे आहेत, म्हणजे फलंदाज या ठिकाणी बाद असेल. निर्णायकारक चेंडू शिल्लक येते 14 आणि विजयासाठी गरज आहे ती 37 धावसंख्येची. शेवटचे 14 चेंडू 37 धावसंख्येची गरज. हे मैदान वर्तुळ आकारात आहे असा आपण उल्लेख केला होता. धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल या मैदानावरती, परंतु वर्णी टीमची गोलंदाजी आपण पहिल्याच सत्रामध्ये पाहिली होती, पहिल्याच मॅच मध्ये पाहिली होती. पहिल्या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी या गोलंदाजांना केलेली आहे, कारण की त्यांचा निर्णय असतो टॉस जिंकल्यानंतर ते प्रथम बॅटिंग करतात आणि तदनंतर डावा डिफेन्स करण्यामध्ये त्यांचे गोलंदाज सक्षम ठरतात. हा त्यांचा निर्णय आहे, परंतु ही मॅच अतिदर्जे पाहायला मिळेल. मनोज येवले यांनी सांगितलं होतं की ही मॅच शेवटपर्यंत, जसे छत्रपती शिवाजी महाराज शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढले ना त्यांचे मावले, तसं हे मावले वावरले गावासाठी यांचे खेळाडू शेवटच्या बॉलपर्यंत लढणार मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 14 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. संदेश विचारे नवीन फलंदाज, संदेश गेला ना, ऑन स्ट्राईक वरती आहे. संदेश एक चांगला फलंदाज, परंतु त्याला चांगला संदेश द्यायचा आहे या मॅच मध्ये. पटका चांगला, अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. शेवटच्या आता निर्णायकारक 13 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 35 धावसंख्येची. चांगली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे निर्णायकारक 13 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज संदेश विचारे. चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल आणि चांगला संदेश त्याला द्यायचा आहे. तो वावरले टीमला, शिवतेज वावरले, संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. पटका यावेळेस फसलाय आणि महत्वाची विकेट. फलंदाज संदेश देखील या चेंडूवरती बाद होईल. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि विजयासाठी गरज असेल ती 37 धावसंख्येची. 18.50च्या शेवटचे निर्णायकारक आता आज शेवटचे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. .50च्या सरासरीनं परत षटक धावायचंय. .50च्या सरासरीनं परत षटक धावायचंय. आदित्य मोरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे ना, तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. ते खऱ्या अर्थानं वावरले टीमच्या बाजूनं. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज दीपक. बॉल तयार दीपक. दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं, पंचाचा कोणताही इशारा येत नाही, म्हणजे हा चेंडू या ठिकाणी असेल डॉट बॉल. 10 पलक स्थिरावेल. ते एकूणच 16 या धावसंख्येवरती. शेवटचे 11 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 35 या धावसंख्येची. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे, परंतु आदित्य मोरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे ना, तोपर्यंत सांगणं कठीण. मोठे पटके या फलंदाजच्या बॅटमधून येताना आपण कित्येकदा पाहिलेत. आणि हा दमदार फटका, महत्वाची विकेट. फलंदाज आदित्य मोरे मोक्याच्या क्षणाला ही विकेट गमावतोय. ठोक डीजे.
संयोग. पटका यावेळेस देखील दमदार, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. गणेश त्या ठिकाणी होते आणि त्याने चेंडूला चांगलं फील्ड केलं. त्याने चांगलं चेंडूला फील्ड केलं आणि या ठिकाणी मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते. स्वप्नील आता ऑन स्ट्राईक वरती असेल. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 34 या धावसंख्येची. 9 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. बॉल तयार. पटका यावेळेस देखील फसलाय. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि 34 धावसंख्येची गरज. राहुलजी निकालजी यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत करतो, कारण की ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात त्या त्यावेळी अगदी आर्थिक साह्य ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते राहुलजी निकालजे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. पटका पसला हवेमध्ये, झेलला केले कॅरी आणि अजून एक हादरा. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 34 या धावसंख्येची. सहा चेंडू आणि आता 34 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. पटका चांगला, परंतु गॅप मध्ये बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज सुशांतच्या बॅट मधून येतोय. आज चौकार आणि या चौकाराच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटच्या आता 4 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 29 धावसंख्येची. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप करतो आणि पुन्हा एकदा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटच्या आता 3 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज आहे. आणि पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. झेलला त्या ठिकाणी केले कॅरी. 5,000 कोणी लावले ना. 5,000 तुषार देशमुख आपण या ठिकाणी यायचंय. तुषार देशमुख तुम्ही कुठेही जाऊ नका, नाता आम्ही वर्णेमध्ये येऊ. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्ही या ठिकाणी घेऊन या.
शेवटचे 2 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज आहे. चला 2 चेंडूमध्ये 25 धावा होणार नाही. तुषार देशमुख तुम्ही या ठिकाणी या. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 1 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज आहे. वरने टीम तुम्हाला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुषार देशमुख यांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच या ठिकाणी पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या विरोधात पोलीस पाटील. हा 3 ओव्हरची ती मॅच होईल.